एसबी न्यूज चॅनल प्रस्तुत आजच्या ठळक घडामोडी. अर्थसंकल्पीय अधिवेशनात निर्णय, जुन्या पेन्शनबाबत मुख्यमंत्र्यांचे आश्वासन, संप ही मागे, ठोस घोषणेनंतर कर्मचाऱ्यांची माघार. सोलापूरच्या युवा अभियंत्याचा ताम्हिणी घाटातील धबधब्याखाली पाण्यात बुडून मृत्यू. सोलापूरच्या गांजा विक्रेत्या तरुणास बार्शीत अटक, पोलिसांकडून 60,000चा माल जप्त. हद्दवाढ भागातून येण्यासाठी अडचण, अवैध वाहतुकीतून सुरक्षितता धोक्यात, सिटी बस अभावी विद्यार्थिनींची गैरसोय. संसद घुसखोरी प्रकरणावरून गदारोळ, 15 खासदार निलंबित. संसद हे आपल्या सर्वांचे घर आहे, खासदारांच्या निलंबनावरून विरोधक आक्रमक. सोशल मीडियावरील गैरप्रकार रोखण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म, फडणवीस यांची विधानसभेत माहिती. ऑनलाईन जुगार प्रकरणी गुन्हे दाखल. राज्यात समूह शाळा, पण कोणती शाळा बंद केली जाणार नाही. कोणताही विद्यार्थी डिजिटल टेक्नॉलॉजीपासून वंचित राहणार नाही. विधान परिषदेत दीपक केसरकर यांची ग्वाही. बुलेट घेण्यासाठी 2.5 लाख आणण्यासाठी विवाहितेचा छळ. बारामती तालुक्याच्या माळेगावातील प्रकार. पतीसह सासऱ्यावर गुन्हा दाखल. केंद्राच्या निर्यात बंदीमुळे कांद्याचे दर घसरले. सरासरी निकाला 1700 रुपयांचा दर. द्राक्ष शेती उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर. दरवर्षी 1000 कोटींचा फटका. बाग वाचवण्यासाठी सरकारने उपाययोजना करण्याची द्राक्ष बागायतदारांची मागणी.